सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. आणि आज खूप चांगला दिवस आहे कारण आज आम्ही चाललो बासरला पाया पडायसाठी आणि एक घरी बनवत आहेत खिचडी. आता का बनवत आहात तुम्ही म्हणत असाल तर मी पहिलेच म्हटलं होतं की माझे 51,000 फॉलोअर्स झाल्याच्यानंतर मी हे खिचडी वगैरे वाटणार आहे. आणि थँक्यू सो मच गाईज, तुमच्या एवढ्या सपोर्टमुळे आज मी हे करू शकत आहे. थँक्यू. मला आज खूप छान वाटायला कारण मी माझ्या स्वतःच्या पैशावर काहीतरी करू शकते. तुला कसं वाटायला? एकदम छान. सो गाईज, सगळं रेडी बिडी झालेलं आहे. आता निघालं आणि मम्मीचा आउटफिट बघा. काय मस्त दिसायलीस. मग कसं वाटायला? छान वाटायला. चप्पल घालते मी पण आणि डायरेक्ट आता मी ते वाटताना वगैरे शूट घेणार नाही आहे. मला काही असं दाखवायचं नाही की मी कोणाची हेल्प वगैरे करायला. बस मला एवढंच म्हणायचं होतं की तुमच्यामुळं मी आज इथपर्यंत येऊ शकलेली आहे. सो थँक्यू सो मच. असं सपोर्ट वगैरे राहू द्या. आणि शूट वगैरे ते घेणार नाही आहे मी. चला बाय. सो गाईज, फायनली रेल्वे स्टेशनला पोहोचले मी. आणि असं आहे आमच्या नांदेडचं रेल्वे स्टेशन. गाईज, फायनली बासरला आल्या आम्ही. लय मजा आली. आमच्या समोर आहे ना ते आजोबा बसले होते, त्यांना 2-2 बायका आणि लय भारी बोलले लागले. एवढं कधी 2 तास गेले ते कळालं सुद्धा नाही. लय मजा आली. ह्याला तर एकही भेटणं मुश्किल आहे. त्या आजोबांना 2-2 बायका होत्या. चला आता ऑटो वगैरे पकडून डायरेक्ट मंदिरात जाऊया. गाईस, दर्शन वगैरे झालं. तिथं फोन अलाउड नाही आहे, त्यासाठी मी शूट नाही केला. आणि आता आम्ही इथं हॉटेलमध्ये आलोत आणि इथं आम्ही इडली मम्मीसाठी थाली मागवली. दादा पण इडली खायला. सो गाईस, जेवण वगैरे झालेलं आणि आता आम्ही निघालो परत नांदेडसाठी. पण 2 वाजताची गाडी आहे तर आम्हाला तिथे स्टेशनवरती बसावं लागेल. आणि एक चांगली गोष्ट हे की आम्हाला ना माझे म्हणजे एक भैया होते, ते भेटले होते. त्यांनी म्हटलं की दीदी मी तुझे व्हिडिओज खूप बघतो, आणि त्यांच्या शॉपमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी मला एक फोटो पण गिफ्ट केली. खूप छान वाटते यार. म्हणजे मला बासरमध्ये खूप जण ओळखले की हां ही रील स्टार आहे. खूप जणांनी बोलले, फोटोज काढले. तुला कसं वाटलं? छान वाटलं ना? खूप छान वाटलं. आता काय नाही, आता पाय जायचा विचार आहे स्टेशनपर्यंत. पण मम्मी म्हणाली ऑटो करून जाऊया आपण. मजा येते पाय जायला. चल ना जाऊया गप्पा मारत गप्पा मारत जाऊया. आयटो बरं ठीक आहे, चला आयटोने जाऊया. सो गाईज, फायनली किती 6 वाजलेत आणि आज गाडी थोडी लेट झाली. गाईज, फायनली आम्ही नांदेडला आलो आणि एक डोकं जे भयानक दुखायलं ना. मम्मी तुझं दुखायला?
हे गाईस, दिस इज द नेक्स्ट मॉर्निंग. काल डायरेक्ट घरी आले आणि घरी आलं की डायरेक्ट झोपी गेले बाबा मी. तर एवढं डोकं दुखू लागलं होतं ना बाई, आणि फेवर पण आलं होतं मला थोडं, हे ना मामा. आणि एक ब्लॉगला एंड करायचं मी विसरले होते. सो थँक्यू फॉर मोर वॉचिंग. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि एक इथून 4-5 ब्लॉग्स तर चुकणार आहेत माझे, कारण मला सवय नाही आहे असं बोलायची. तर होऊन जाईल मला प्रॅक्टिस. सो बाय बाय, थँक्यू.